रूप पाहता लोजनी सुख झाले वो साजनी तुहा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
आदत्रय जननी जगदुद्धारा लागे धरीला अवतार जगदुद्धारा लागे धरीला अवतार मेरा पिला परिवार सिद्धार्थ आद्या
सर्वेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची जगदुद्धारा लागे धरिला अवतार मीरविरा पडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची निळा शरणांगत मनवी आपुला संती मिरविला देवो निहाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हर सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला जिही आणिले हरिहर ब्रह्मदेवा स्वरूपी मिळविली योगियाचा गदेवा तिही केली ऐसी अवतार लीला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं मस्तकमाझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले
विसरे आसो जनात विसरे आसो शेगाविया चला जाऊया शेगाविया चला जाऊया आनंदाच्या माहेराला नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाचे कैवल्य कनकदाते भगवान महावैष्णव संत श्रेष्ठ मौलिन्य अडोबार जगद्गुरु जगदवंदिन वैराग्याचे महागुरु श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि शक्ती जगन्माता साहेब मुक्ताई विश्वगुरु श्री संत नृत्यनाथ श्री संत सोपान देवा स्वानंद सुगुणाचे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज संत शिरोमणी पिंपळनेर निवासी संत शिरोमणी निळोबाराय या संत परंपरेला सुशोभित करणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेल्या गोंडस फळाचं वैभव म्हणजे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय आणि महाराजांच्या शिष्य परंपरेला लागलेले एक थोर संत ज्यांच्यासाठी श्री तुकोबारांनी साक्षात वैकुंठावरून पुन्हा मृत्यू लोकांमध्ये पिंपळनेरला यावं असा अधिकार ज्यांचा आहे ते संत शिरोमणी निळोबाराय त्यांचा 4 चरणाचा अभंगाच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठला अभंगामध्ये संत शिरोमणी निळोबाराय भगवान महावैष्णव कैवल्य कनकदाते ज्ञानोबाराय विश्वगुरु श्री संत निवृत्तनाथ श्री संत सोपान देवा आदिशक्ती जगन्माता साहेब मुक्ताई या 4 संतांना नमन या अभंगाद्वारे करतात अभंगावर बहुश्रुत विचार करण्यापूर्वी उपस्थित भाविक श्रोते सज्जन मायबाप काय करणारे काय निमित्ताने भगवान दत्तात्रयाच्या दरबारात आम्ही सर्व बसलेलो आहोत सर्वांना ज्ञात जरी असलं तरी आलेल्या वक्त्याने सांगणं या न्यायाने आनंद कंद सचितानंद रुक्मी प्राण संजीवन भक्तवांच्या कल्पद्र भगवान पंढरीनाथाच्या कृपा आशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला आपला हा पंचदिनी महोत्सव आणि या नाम यज्ञामध्ये चालत असलेल्या ह्या यज्ञाच्या अवधीमध्ये असणाऱ्या आजची ही 4थ्या दिवसाची सेवा माफ करा 2ऱ्या दिवसाची सेवा आणि या 2ऱ्या दिवसाच्या सेवेसाठी उपस्थित झालेले तुम्ही सर्व भाविक श्रोते सज्जन मायबाप वारकरी वैष्णव गायनाचारी मंडळी पखवाज वाजवणारे मी तुम्हा सर्वांसाठी नवीन आहे तुम्ही माझ्यासाठी नवीन आहात तुमच्या प्रति आदर व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करून उर्वरित वेळेमध्ये श्री निळोबारांच्या अभंगाचा आपण बहुश्रुत विचार करू विठ्ठला निळोबारांनी अभंगामध्ये ज्ञानोबारांना नमन केलंय निवृत्तीनाथांना नमन केलंय सोपान देवांना नमन केलं आई साहेबांना नमन केलंय नमन करत असणारे संत आणि संतांना नमन करतात यात विशेष आहे का ज्यावेळेस संतांनी संतांना नमन केलं ते नमन विशेष मानलं जातं ज्या वेळेस देवाला तुम्ही आम्ही विचारावं देवा तू संतांना नमन करत नाही का देव तर सांगतो मी तर सर्वस्व संतांना अर्पण करतो पण संत ज्यावेळेस संतांना नमन करतात संत ज्यावेळेस संतांचा अधिकार तुमच्या आमच्या समोर वर्णन करतात त्या अधिकारामध्ये काहीच वर्चस्व नसतं त्या अधिकारामध्ये जे जे आहे जे सत्यता आहे ती संत आपल्या समोर मांडत असतात किंबोरा तुकोबाराय सांगतात तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे संतांच्या जीवनामध्ये संतांनी ज्यावेळेस संतांचा अधिकार बघितला त्यावेळेस संतांच्या लक्षात आलं संसारिक जीवापेक्षा साधक साधकापेक्षा सिद्ध सिद्धापेक्षा वैष्णव आणि वैष्णवापेक्षा अग्रगण्य स्थान जर या मृत्यू लोकामध्ये या ब्रह्मांडामध्ये या विश्वामध्ये जर कोणाला असेल तर ते फक्त आणि फक्त संतांनाच आहे संतांच्या अधिकारानंतर कोणाचाच अधिकार चालत नाही का नाही संत किती मोठे आहेत आणि संतांचा अधिकार किती मोठा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानोबा गोड सांगतात
भगवंताला तुम्ही आम्ही विचारल्यानंतर देव आपल्याला सांगेल माझी आवड काय आहे. बघा मग संतांचा अधिकार काय. तेही प्राणा परवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्र ते प्रशंसती. जे भक्ताचं चरित्र देवासमोर वर्णन करतात, जे भक्ताचं चरित्र दत्तात्रयांसमोर वर्णन करतात ते देवाला प्राणाहून अधिक जास्त जर प्रिय असतील तर इतर काही संसाराच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण संतांचंच वाङ्मय आजच्या अभंगाद्वारे बघू. विठ्ठला माझी भाषा सर्वांना समजते ना? थंडी वाजत नाही जास्ती? बोला ना, थंडी वाजत नाही ना? मी माफी मागतो, मला येण्यासाठी खूप उशीर झाला. मी जेवढा जास्ती वेळ तुमचा घेणार नाही. जेवढ्या वेळेत चिंतन मांडता येईल तेवढ्या वेळेत पूर्णपणे चिंतन मांडेल. पण सर्वांची मी पुन्हा एकदा माफी मागतो. खूप लांबचा प्रवास झाला, कारण की मी एका गावाचा महाराज नाही, मी 40 गावाचा महाराज आहे. झोपले का तुम्ही? काय हरकत नाही, झोपा, थंडीचे दिवस आहे. पण ऐका, आमचे श्री गुरु सांगतात एखाद्या नवीन संतांचा अभंग जर आपण सेवेसाठी निवडला तर त्या संतांचं चरित्र समाजासमोर आपण मोजक्या शब्दांमध्ये किंबहुना मांडलंच पाहिजे. काय मांडलं पाहिजे याच्या पाठीमागचं कारण प्रत्येकाला ज्ञानोबराय माहिती, प्रत्येकाला तुकोबराय माहिती, प्रत्येकालाच निळोबराय माहिती असतील अशी गोष्ट नाही. बघा, निळोबराय कोण आहेत? निळोबराय म्हणजे भगवंताच्या अत्यंत लाडके लढीवाळ भक्त तर आहेच, पण निळोबरायांचा अधिकार जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर चला पिंपळनेरला गेल्यानंतर निळोबरायांचा अधिकार आपल्याला कसा दिसेल. ज्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांनी वैकुंठावरून मृत्यू लोकांमध्ये येणं 3 वेळेस करावं. एकदा स्वतःच्या मुलीसाठी, दुसऱ्यांदा संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी, आणि तिसऱ्यांदा ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडलाय ते संत शिरोमणी निळोबरायांसाठी. स्वतःच्या मुलीसाठी तुकोबराय कसे येतात? भागीरथी धावा करत असताना आपले वडील आपल्याला सोडून गेले म्हणून मोठ्याने धावा करते. ती धावा कशी करते? भागीरथी करीती धावा बाबा गेले कोण्या गावा. हा धावा ऐकल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय वैकुंठात नसून जगद्गुरु तुकोबराय मृत्यू लोकात आले. पहिल्यांदा स्वतःच्या मुलीसाठी. ऐका, दुसऱ्यांदा तुकोबराय कोणासाठी आले? दुसऱ्यांदा तुकोबराय आले संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी. कशासाठी तुकोबरायांचं येणं झालं? तुकोबराय ज्या वेळेस एका पाषाणावरती बसून मुखामधून वेदवाणी प्रसूत होत असताना ती वेदवाणी ज्या वेळेस संताजी महाराजांच्या कानावर यावी आणि आल्यानंतर त्याच मार्गाने वाटचाल करत असताना संताजी महाराजांनी पाहिलं काय? एका पाषाणावरती तुकाराम महाराज बसले, तुकोबराय बसले. बसल्यानंतर तुकोबरायांच्या मुखातून प्रसूत होणारी वेदवाणी संताजी महाराज जगनाडे यांनी वाया जाऊ दिली नाही. महाराजांनी ती वाणी अभंगाच्या स्वरूपामध्ये लिहून काढली. ते 10,000 अभंग आणि त्या 10,000 अभंगांचा गाथा संताजी महाराजांनी तुकोबरायांच्या पुढ्यात ठेवला आणि पुढ्यात ठेवून तुकोबरायांना सांगितलं, महाराज बघा 10,000 अभंगांचा गाथा पूर्ण झाला. आनंदाच्या भरात प्रसन्नतेमध्ये तुकोबरायांनी संताजी महाराजांना सांगावं, महाराज 10,000 अभंग पूर्ण केले, तुम्ही काहीतरी मागा म्हटल्यानंतर संताजी महाराज म्हणतात, महाराज तुमची संगत जीवनामध्ये लागली, याच्यापेक्षा मोठा आमच्यासाठी काहीच नाही. पण आता द्यायचंच आहे तर तुमच्या गाथ्यातल्या एका अभंगाचं 1 चरण द्या. ते 1 चरण म्हणजे काय ते आपण तुकोबरायांनाच विचारू. महाराज सांगतात, संताजी महाराजांनी माझ्याकडे काय मागितलं? अंतकाळी माझ्या येती सोडवणे, संताजी महाराजांनी सांगावं, महाराज 1 मागणी आहे. काय? अंतकाळी माझ्या येती सोडवणे, मस्तक वैसने देईल त्यासी. तुकोबरायांनी होकार दिला. ऐका, खूप गोड भाव आहे. तुकोबरायांचं वैकुंठ गमन झाल्यानंतर संताजी महाराजांनी त्यांचा देह ठेवला
आणि ठेवल्यानंतर त्यांचा देह पुरण्यात आला. संताजी महाराजांच्या पायावर माती, गुडघ्यावर माती, मांडीवर माती, पोटावर माती, संताजी महाराजांच्या मुखावर माती पडणार तेवढ्यात संताजी महाराजांचं प्रेत उठून बसत होतं. हा, तिथे कोणीच थांबत नव्हतं, सर्व पळून गेले. चरित्रामध्ये वर्णन आहे. बाळोबा नावाचे म्हणजे संताजी महाराजांचे चिरंजीव ज्या वेळेस महाराजांच्या प्रेताचं रक्षण करतात त्यावेळेस मध्यरात्रीच्या वेळी तुकोबारांचं विमान वैकुंठावरून या मृत्यू लोकामध्ये येतं आणि आल्यानंतर तुकोबाराय काही न बोलता ज्या ठिकाणी संताजी महाराजांचं प्रेत आहे त्या ठिकाणी जाऊन 3 मुष्टी मृत्तिका माती हातामध्ये घेतात आणि ती माती संताजी महाराजांच्या मुखात ओततात आणि मुखात माती ओतल्यानंतर बाळोबा तुकोबारांना विचारतात, महाराज एवढ्या दिवसातून तुम्ही येणं कसं केलं? त्यावेळेस तुकोबाराय गोड शब्दामध्ये सांगतात, मी कशासाठी आलो आणि कोणासाठी आलो ऐका. चारिता गोदने माझे कुंतले चारिता गोधने माझे गुंतले वचन आम्हा येणे झाले एका तिरी आकारणे 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख. तुकोबारांना विचारण्यात आलं, महाराज कशासाठी आला? तर तुकोबाराय सांगतात, हा 3 मुष्टी मृत्तिका देख तेव्हा लोपविले मुख आलो म्हणे तुका संतून यावया विष्णू लोका. मी कोणासाठी आलो? संताजी महाराजांसाठी. जरा ऐका, एक सोपा प्रश्न तुम्हाला विचारतो. देवाने आपल्या घरी यावं असं इथं बसल्यांपैकी कोणाकोणाला वाटतं? बोला हो. वा, सगळ्यालाच वाटतं की देवाने आपल्या घरी यावं. पण माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे, आपण देवाच्या घरी जावं असं कोणाकोणाला वाटतं? फक्त त्यांनाच वाटतं, बाकीच्यांना वाटत नाही का? म्हणजे तुम्हाला वाटलं नाही म्हणजे तुम्ही जाणार नाहीत का? जाणार तर प्रत्येकच आहोत. पण ऐका, संत ज्या वेळेस त्यांच्या अधिकाराला अनुसरून नामस्मरणाच्या भक्तीला अनुसरून ज्या वेळेस ती भक्ती सिद्धपर्यंत जाते, सिद्धीला प्राप्त होते, प्राप्त झाल्यानंतर साक्षात देव सुद्धा संतांजवळ येतो. कोणाजवळ देव आला? ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते संत शिरोमणी निळोबाराय. कशासाठी त्यांच्या जवळ देव आला ऐका सांगतो. जसे तुकोबाराय भागीरथीसाठी आले, जसे तुकोबाराय संताजी महाराजांसाठी आले, तसेच तुकोबारायांनी येणं केलं कोणासाठी? पिंपळनेर निवासी संत शिरोमणी निळोबारायांसाठी. का? अनुष्ठान पाहिल्यानंतर जगाच्या मालकाने सांगावं, महाराज अनुष्ठान मागे घ्या, अनुष्ठान करू नका. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय आले नाही, पण महाराजांच्या आधी कोण आलं? पंढरपूरचा पांडुरंग आला. कुठे? पिंपळनेरला. आणि आल्यानंतर निळोबारायांना सांगतो, महाराज अनुष्ठान मागे घ्या. त्यावेळेस निळोबारा देवाला म्हणतात, देवा येथे तुझं लागी बोलावे सत्याचा पत्ता
तुम्हाला दिला कोणी? इथं पंक्तीला आले कस काय? कोण म्हणतं? निळोपरा देवाला म्हणतात. तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचून आला शिका मला देवा तुझी गरज नाही. तुकाराचा दावा करीत असो, मला माझे श्री गुरु तुकोबाराय पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी येणं करावं निळोपरायांसाठी, ज्यांचा अभंग सभेसाठी निवडला आहे. त्या संतांनी संतांचा अधिकार वर्णन केलाय. बघा एक गोड मुद्दा आहे. संत किती मोठे आहेत आणि देव किती मोठा आहे. देव एवढा मोठा आहे, देवाने अवतार घेतल्यानंतर तो अवतार देव कोणासाठी घेतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव अवतार एकतर भक्तासाठी घेतो. ऐका, एकतर देव सज्जनाचा असतो नाहीतर दुर्जनाचा असतो. बोला, एकतर देव सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. मी एक सोपा प्रश्न विचारतो, बघा आधी उत्तर सांगतो. ऐका, एकतर देव सज्जनाचा आहे, म्हणजेच एकतर देवाने अवतार घेतला तर तो हनुमंतरायासाठी नाहीतर रावणाच्या वधासाठी, सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. एकतर देवाने अवतार घेतला तो राधेसाठी नाहीतर कंसाच्या वधासाठी, सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. एकतर देव अवतार घेतात हिरण्यकश्यपूसाठी नाहीतर बोला भक्त प्रल्हादासाठी, सज्जनाचा नाहीतर दुर्जनाचा. देव सज्जनाचा आहे नाहीतर दुर्जनाचा आहे. मी सोपा प्रश्न विचारतो, खूप लांबून आलोय, मोठ्याने उत्तर द्या. आजच्या या कीर्तन सेवेसाठी, पंचदिनी सप्ताहासाठी, दुसऱ्या क्रमांकाच्या सेवेसाठी, या कीर्तन सेवेसाठी सज्जन किती बसलेत आणि दुर्जन किती बसलेत? जेवढे कीर्तनाला सज्जन बसले असतील त्यांनी एकदा वरती हात करा. सज्जन सज्जन बऱ्याचशा मंडळींचे दोन दोन हात वरती झाले. ज्यांनी वरती हात केले नाहीत ते कोण झाले मग? वा, हे तुम्ही बोला, मला लगेच जायचं नाही का? आपण सज्जनही नाही ना आपण दुर्जनही नाही. आपलं कसं झालंय, याच कारखान्याच्या रस्त्याने जात असताना आपल्याला दोन मूर्त्या सापडल्या, एक रामाची दुसरी रावणाची. आपण कुठली मूर्ती उचलणार आहे? मोठ्याने बोलाव, कुठली उचलणार आहे? बर, रामाची उचलणार. रामाची मूर्ती लोखंडाची आहे, रावणाची मूर्ती सोन्याची आहे. आता कुठली उचलणार आहे? आवाज कमी झाला हो. आता ऐका, जर स्वार्थ पाहिला तर स्वार्थ पाहिल्यानंतर प्रत्येक स्वरूपात आपण स्वार्थच पाहतोय. पण स्वार्थाविरुद्ध भक्ती संतांच्या जीवनामध्ये नाही. संत ज्यावेळेस भक्ती करतात, संत ज्यावेळेस साधकाला जवळ करतात, संत जसा सज्जनाचा उद्धार करतात तसा दुर्जनाचाही उद्धार करतात. कसा दुर्जनाचा उद्धार? ऐका, आमचे गुरुवर्य सांगतात, संतांच्या संगतीमध्ये सज्जन जाऊ द्या, त्या सज्जनाचा उद्धार तर संत करतात, पण संतांच्या संगतीमध्ये दुर्जन जरी गेला तरी त्या दुर्जनाच्या मनामधला दुर्जनपणा नष्ट करून जे सज्जन बनवतात त्यांना फक्त आणि फक्त संतच म्हणतात. हा, पण या संतांच्या संगतीमध्ये जाणं सोपं आहे, पण ते आपल्याला कळत नाही. का नाही? टेंभुकर काका सांगतात, संतांची संगती मनोमार्गती. ज्ञानोबारांचा हरिपाठातला अभंग, संतांची संगती मनोमार्गगती. आ कळावा श्रीपती येणे पंथे. पण आता त्याच्यात काहीच राहिलं नाही. आता झालं काय? संतांची संगती मोटार मार्गगती, 18 शीट बसती येणे पंथे. हे ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांना पुन्हा सांगतो ऐका. का संतांच्या संगतीत आणि का संतांचा अधिकार उच्च ठरतो याच्या पाठीमागचं एक कारण आहे. नामदेवराय समाधी प्रकरणामध्ये सांगतात, ज्या पांडुरंगाची आपण पूजा करतो तो पांडुरंग आळंदीला येऊन ज्ञानोबारांच्या चरणाची पूजा केल्यानंतर ज्ञानोबारांचं चरणतीर्थ प्राशन करतो आणि त्याच्याने पंढरपूरचा गाभारा शिंपून काढतो. ही नामदेवरांची परिभाषा समाधीमध्ये आहे. नामदेवराय सांगतात, गोड नामदेवराय म्हणतात, विष्णुमूर्ती चतुर भुज योजी ब्राह्मण भुज तुळशी मंजिरी केशवराज त्याचे मस्तकी वाहत से त्याचे मस्तकी वाहत से. काय करतो देव ऐका, चरण तीर्थ घेतले ते
पांडुरंगाने ज्ञानोबरायांचं चरण तीर्थ प्राशन करावं आणि ते प्राशन केल्यानंतर म्हणावं काय मने कृतकृत्य झालो मी. हा अधिकार काय कमी आहे? अजिबात नाही. अजून गोड भाषा आहे, सांगतो ऐका. ज्यावेळेस संतांचा अधिकार, संत या पृथ्वीपर्यंत ज्यावेळेस संत जातात, गेल्यानंतर त्यांचा अधिकार किती उच्च कोटीला जातो ऐका. सोप्या भाषेत सांगतो, संतांचा अधिकार एवढा श्रेष्ठ होतो. असं म्हणतात स्वानंद सुखनाश गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचं नाव घेतलं म्हणजे सर्व साधू संतांचं नाव आलं. काय त्या साधू संतांचा अधिकार, माफी मागून बोलतो ऐका. त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फक्त 3 गोष्टींचा फरक आहे. ते कीर्तन जगले, आम्ही कीर्तनावर जगतोय. त्यांनी प्रपंचाचा परमार्थ केला, आम्ही परमार्थाचा प्रपंच करतोय. सांगू अजून ऐका. त्यांनी कीर्तनामध्ये देवाचं नामस्मरण आणि संतांचं वाङ्मय सांगितलं, आम्ही संसाराच्या गप्पा मारतोय. हा त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. पण ऐका, या संतांच्या संगतीमध्ये ज्यावेळेस जाल त्यावेळेस संत आणि संतांचं वर्णन हे करत असताना त्याच्यामध्ये स्वार्थ पाहिला नाही. मनुष्यरूपी गंगा जीवन जगत असताना 2 पद्धतीने जीवन जगते, एक दीनता आणि दुसरी लीनता. दीनता प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. किंवा तुकोबारांचे शब्द आहे. महाराज सांगतात, तू काय म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग येतो. याला म्हणतात गरिबी. असं म्हणतात ज्याच्याकडे धान्याचं पोतं विकत घेण्यासाठीचे पैसे आहेत, त्याला ते पोतं उचलता येत नाही, आणि ज्याला ते उचलता येतं त्याच्याकडे पैसे नाही. कळलं तुम्हाला? त्याच्याकडे पैसे नाही, याला म्हणावं गरिबी. काय गरिबी आहे? एखादा मनुष्य धनाने श्रीमंत असेल पण शारीरिक सुख त्याच्याकडे नसतं, म्हणा तो सुद्धा दीनच आहे. दीन प्रत्येक मनुष्य आहे. जसा दीन असतो तसा लीनही असला पाहिजे. लीन का असला पाहिजे? नामदेव तीर्थवाळीमध्ये सांगतात, नामदेवरांनी म्हणजे संतांनी त्यांच्या जीवनामधली लीनता देवाजवळ किती दाखवली ऐका. सांगतो, नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील, नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. तशीच तुकोबारांनी लीनता दाखवत असताना देवाला सांगतात, देवा. तुकोबारांनी तर डायरेक्ट देवाला सांगितलं, देवा कोण मी आहे आणि कोण तू आहे? देवा माझा अधिकार तू जरी सांगत असला जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तरी देवा नाही माझ्यामध्ये ज्ञान आहे, नाही माझ्यामध्ये साधन आहे, मी फक्त भोळ्या भावाने तुझं भजन करतो. हे तुकोबारांचे शब्द आहे. महाराज सांगतात काय, नाही मज ज्ञान नेणोबा साधन, नाही मज ज्ञान नेणोबा ज्यांच्या एका एका अभंगावर आम्ही सर्वस्व करतोय त्या तुकोबारांनी सांगावं, देवा नाही मज ज्ञान नेणोबा साधन करीतो भजन भोळ्या भावे. एवढी लीनता असली पाहिजे. जर लीनता दाखवली नाही तर सव्वाला सव्वा शेर भेटल्या, शेराला सव्वा शेर भेटल्याशिवाय राहत नाही, आणि शहाण्याला 1.5 शाणा भेटल्याशिवाय राहत नाही. का असं सांगतात आमचे गुरुजी. या 10 गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवाव्या. कुठल्या 10 गोष्टी ऐका, 2 मिनिटं लक्ष द्या. सरकारचं दिलेलं परत नाही, आई बापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, सत्य कधी डरत नाही, दुःख कधी सरत नाही, जहर कोणाला कधी जिरत नाही, समुद्र कोणाकडनं कधी भरत नाही. एवढं काय तुमच्या डोक्यात शिरत? बोला हो बोला. हे आपल्या डोक्यात शिरत नाही. का शिरत नाही? ते शिरण्यासाठी संतांजवळ जा. संतांनी जर लीनता दाखवली असेल
आणि लीनतेचे लक्षण संत सांगतात. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, असं म्हणतात जो नम्र झाला तो ब्रह्मांड जिंकतो. पण आपण नम्र राहत नाही. पण ऐका, नम्रता धारण करायची असेल तर ती संतांजवळ करा, नाहीतर देवाजवळ करा. नम्रता म्हणजे नमन. नमन करायचं असेल एक तर ते देवाला, नाहीतर संतांना. देवाला नमन म्हणजे काय? पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. संतांना नमन का करावं? ऐका, सोपी भाषा सांगतो. तुमच्या जीवनामधलं दुःख तुम्ही तुमच्या जवळच्या माणसाला सांगितलं तर तो ऐकत असताना रडून ऐकतो, परंतु दुसऱ्या समोर सांगत असताना हसूनच सांगतो. पण संतांच्या संगतीमध्ये तुकोबराय सांगतात, काय काय कळतं? बैसता संतांची संगती, कळो आले कमळापती, आपुले कुणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. मग नमन करायचं असेल तर ते संतांना. संतांना नमन म्हणजे काय? जे निळोबरायांनी आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये केलं ते. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथांना, सोपान देवांना केलं. ते नमन करण्या पाठीमागचं कारण फक्त एक आहे. जे गुरुजी म्हणतात, संत ज्यावेळेस जन्माला येतात त्यावेळेस संतांनी कळीकाळ जिंकला आणि कळीकाळाच्या माथ्यावर संतांनी सोटा मारला. काय काय काय? सावता महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, नामाच्या वेळे न भिऊ सर्वता, कळी काळाचे माथा सोटे मार, वैकुंठीचा देव आणूया कीर्तने. हा, विठ्ठल गावनी नाचू रंगी. आता सोटा मारला कोणाच्या डोक्यावर? कीर्तनकाराच्या डोक्यावर नाही, हा, काळाच्या डोक्यावर. काळ म्हणजे कोण? काळ म्हणजे कोण? यम. यम म्हणजे कोण? बोला हो. हा, यम म्हणजे काळच. वा, काय हरकत नाही. या काळाच्या डोक्यावर संतांच्या नामस्मरणाने म्हणजे देवाच्या नामस्मरणाच्या जोरावर संतांनी सोटा मारला आणि वैकुंठाचा देव कीर्तनामध्ये आणला. जरा ऐका, फक्त आणला नाही, त्याच विठ्ठलाच्या नामचिंतनामध्ये ते संत नाचू लागले. विठ्ठल गावोनी नाचू रंगी. सावतोबांचा अभंग आहे. सावता महाराज सांगतात, ज्या संतांच्या नामनामध्ये, ज्या संतांच्या अधिकारामध्ये जो अधिकार इतका मोठा आहे का देव मुक्याला बोलवतो आणि पांगळ्याला पर्वत चालायला लावतो. संत मुक्याला बोलवतात का नाही माहिती नाही, पण संत प्राण्याला बोलवतात. फक्त प्राण्याला बोलवत नाही, रेड्याला बोलवतात. फक्त रेड्याला बोलवत नाही, रेड्याच्या मुखातून वेद वदवतात. फक्त वेद वदवत नाही, ऋग्वेद वदवतात. ही संतांची ताकद आहे. काय संतांची ताकद आहे? ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा,
संतांचा अधिकार मोठा आहे. सांगतोय का भजन करा विठ्ठला. किती संतांचा अधिकार मोठा आहे. अहो संतांनी देवासोबत भांडण जरी केलं वा ते भांडण देव ऐकत असताना ते हसूनच ऐकतो. संतांचं भांडण ऐकल्यानंतर त्यांचे प्रश्न ऐकल्यानंतर मग संतांना देव उत्तर देतो. आता भांडण कोणी केलं? भांडण जनाबाईंनी केलं. काय भांडण केलं सांगतो ऐका. धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार झाला तुझा वारकरी वैष्णवांसाठी पक्वान वगैरेसाठी वा अष्टांग प्रणिपात दोघांच्या इच्छेने काय संतांचा अधिकार आहे. अहो भांडण केल्यानंतर तुम्ही देवासोबत भांडण करा. देव केव्हा सकाळी आपल्या दारासमोर गर्दी करेल हे देवालाही माहिती नाही आणि आपल्यालाही माहिती नाही. पण संतांनी भांडण केल्यानंतर ते संतांचं भांडण प्रसिद्ध. ऐका संतांनी देवाचं नामस्मरण करू द्या अथवा नामस्मरणाच्या रूपाने भांडण करू द्या. ते भांडण देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. पण त्या संतांना नमन केल्यानंतर संतांचा अधिकार वर्णन केल्यानंतर काय होतं सोपं सांगतो ऐका. पंढरपूरला तर आपण जातोच, चंद्रभागेचं स्नान तर आपण करतोच. बघा अजून सांगतो कळसाचं दर्शन तर आपण घेतोच. तुका म्हणे मोक्ष देखल्या कळस तात्काळ नाश अहंकाराचा. कळसाचं दर्शन आपण घेतो, पांडुरंगाचंही दर्शन आपण घेतो. आता कोठे धावे म्हणे तुमचे चरण ते ऐकलिया. हे दर्शन तर आपण घेतलंच हो. पण ऐका अजून सोप्या भाषेत सांगतो. जर ते दर्शन घेत असताना तुमच्या सोबत ज्ञानोबारांच्या पादुका असतील, ते दर्शन घेत असताना तुमच्या सोबत शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराजांच्या पादुका असतील, म्हणजेच काय त्यांच्या सोबत ज्यावेळेस तुम्ही पांडुरंगाजवळ जाल त्यावेळेस पांडुरंगाला तुमचा लळा येईल. का
धरी तिच्या हात सतकृपावत धरी तिच्या ज्यावेळेस संतांच्या हाताला धराल म्हणजेच काय सोपं संतांना नमन कराल त्यावेळेस देव तुमच्या जवळ येईल. काय नमन करावं असं सांगतात. नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा उदारा निवृत्तीनाथ उदारा आणि ज्ञानदेव ही उदारा. ज्ञानोबराय किती उदार बघा. ज्ञानोबरायांवरती आताही एखाद्या साधकाची अपार श्रद्धा. ज्ञानोबराय म्हणजे सर्वस्व. माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवत असताना आई बाप विसरतात, संसार विसरतात, सर्वस्वाचा त्याग करून फक्त माऊली आणि मी हीच भावना ज्याच्या मनामध्ये आहे. ऐका, आज सुद्धा ज्ञानोबरांचा साक्षात्कार त्यांना झाल्याशिवाय राहत नाही. का ते मी सांगत नाही. ज्ञानोबराय आज सुद्धा समाधीमध्ये कीर्तन करतात. ज्ञान देवे घेतले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबरायांचा अधिकार म्हणजे संता. आणि ज्ञानोबराय किती उदार आहे सांगतो ऐका. ज्ञानोबरांना तुम्ही थोडं द्या म्हणजे ज्ञानोबरांच्या चरणावर थोडं ज्ञानोबरांच्या चरणाजवळ थांबा. ज्ञानोबराय तुम्हाला जगाचा राज्य आणि जग परिधान केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहे? शांतीब्रह्म पैठण निवासी संत एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं काय. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप दरुशने हरे ताप सर्वभूत सुख रूप कृपा
वैराग्य ऐश्वर्य साई गुरुवरे वसते जेत जसं भगवंतापाशी आहे तसं संतांजवळ आहे. एवढे कृपाळू आहे. किती कृपाळू आहे अहो. संतांच्या हाताला धरा, संत कृपा करतात. संतांच्या संगतीत जा, संत कृपा करतात. संतांचं नाम मुखामध्ये घ्या तरी संतांची कृपा आहे. बघा एकनाथ महाराज परत सांगतात. महाराज तर म्हणतात तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फक्त 1 तास झोपलेल्या मावशी, फक्त 1 तास ज्या मावशी झोपल्या त्याच पाठीमागं पाहता. फक्त 1 तास काय करावं काका ऐका, मी तुमचा मुलगा म्हणून सांगतो तुम्हाला. फक्त 1 तास त्या संतांच्या नावाचा नामस्मरणाचा उच्चार करा. त्याच्याने काय होतं नाथ महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलं. 3 अक्षर निवृत्ती जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता प्राप्ती ब्रह्मस्थिती सर्व का. काहीच करायचं नाही. फक्त हातामध्ये एक माळ घ्यायची किंवा बोटाने असं नामस्मरणाचं नाम घेत असताना ज्ञानोबारांचं नाव घ्यायचं. कसं नाव घ्यायचं? ज्ञानदेव ज्ञानदेव. काय होतं याने? एकनाथ महाराज पुन्हा सांगतात. महाराज म्हणतात 4 अक्षर ज्ञानदेव जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ठावायशी शिवादी देव बोलले. काहीच करू नका. फक्त आई साहेबांचं नाव मुखामध्ये घ्या. काय नाव घ्या? मुक्ताबाई मुक्ताबाई. त्याच्याने काय होतं? एकनाथ महाराज पुन्हा सांगतात. काय म्हणतात? मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावे. फक्त नाव मुखामध्ये घेतल्यानंतर अजून सांगतो ऐका. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराय आले दीन जना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पाय वनी नाम घेता वदनी दोष जाती. संतांचा अधिकार काय संतांना नमन करावं ऐका. असे वक्ते बाबा सांगायचे. वक्ते बाबा म्हणायचे आदिशक्ती जगन्माता साहेब मुक्तांचा जन्म झाला नसता तर आपल्याला हे 3 देव मिळाले नसते. कुठले 3 देव? चांगदेव नामदेव आणि ज्ञानदेव. या 3 देवांना जन्म देणारा आईसाहेब मुक्ताईच आहे. का ऐका. नामदेवांना जन्म कसा दिला? मुक्ताईने बोध खेचरासी केला तेने नाम याला बोधी येले. असं म्हणतात. नामदेवरांच्या घरामध्ये 14 जण होते. 14 हा तो अभंग आहे ना. राजा हा राजा युगुणा दोघी सासू सुना. ऐका. नामदेवराय तर म्हणतात या 14 जणांच्याही गुरुस्थानी आमच्या आई साहेबच आहेत. कसं ऐका. नामयाचे कुटुंब चांगला वटेश्वर एका जनार्दनी विस्तार मुक्ताईचा. आई साहेबांचा अधिकार फक्त नामदेवरांना जन्म दिला नाही. नामदेवरांना जन्म दिला नाही. जेवढे 14 जण आहेत त्यांच्याही गुरुस्थानी आज आई साहेबच आहे. ऐका. पहिले देव नामदेव, दुसरे देव चांगदेव. योगीराज चांगदेवांना आईसाहेब मुक्तांनी जन्म दिला. कसा आईसाहेबांनी जन्म दिला? भक्ती बाबा ब्रह्मचितकला या ग्रंथामध्ये गोड वर्णन करताना म्हणतात ज्यावेळेस आईसाहेबांनी योगीराज चांगदेवांना जन्म दिला तो जन्म देत असताना 1400 वर्षाचे योगीराज चांगदेव आई साहेबांना आंघोळ करत असताना बघत असताना चंद्रभागेच्या इंद्रायणीच्या काठावर आपला रस्ता बदलवतात. का? आई साहेब आंघोळ करताना दिसलेत म्हणून. रस्ता बदलल्यानंतर आई साहेबांनी एक शब्द योगीराज चांगदेवांना म्हणावा निगुऱ्या. हा निगुऱ्या शब्द ऐकल्यानंतर योगीराजांचे मग ते हरत काय बोलले आई साहेब नेमकं माहितीच नाही. मग शेवटी हात जोडून आई साहेबांना सांगितलं आई साहेब तुम्ही मला निगुऱ्या म्हटल्यात. निगुऱ्या या निगुऱ्या शब्दाचा अर्थ तरी काय? त्यावेळेस आई साहेबांनी सांगावं योगीराज चांगदेवांना. काय महाराज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गुरु केला नाही म्हणून तुम्ही निगुऱ्या ठरले. ज्यांना ज्यांना गुरु नाही ते बोला. हा वा ते हे तुम्हीच बोला. ऐका. निगुऱ्या शब्द आई साहेबांच्या मुखातून यावा. आणि हा निगुऱ्या शब्द ऐकल्यानंतर 1400 वर्षाच्या चांगदेवांना योगीराज चांगदेवांना आई साहेबांनी पाळण्यात टाकावं. आणि पाळण्यात टाकल्यानंतर त्यांना पुन्हा जन्म द्यावा. तो जन्म कसा द्यावा? तो जन्म म्हणे स्वतः योगीराज चांगदेवांनी म्हणावा आई साहेब हा योगीराज चांगदेव 1400 वर्षाचा असेल का नाही माहिती नाही. याचा आधीचं आयुष्य कसं माहिती नाही. पण आजपासून हा तुमचा पुत्र झाला हे स्वतः चांगदेव महाराज म्हणतात. काय? चांगदेव म्हणे हाजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. अजून योगीराज चांगदेवांनी म्हणावं काय? चांगा आला
साहेब, धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरणी माझी डोई, माझा केला अंगीकार दाखविले परात. हा अधिकार आई साहेबांचा. दोन देव कुठले कुठले बोला? नामदेव बोला हो, नामदेव. हा वा, सांग देव. आणि तिसरे देव म्हणजे ज्ञानदेव. ज्ञानदेवांना आई साहेबांनी कसा जन्म दिला ऐका, खूप गोड बाब आहे. म्हणजेच ज्ञानोबांनी ताटी लावावी आणि उघडा म्हणण्याचं सामर्थ्य फक्त आई साहेबांजवळ. आमचे गुरुजी सांगतात, महाराज जगाच्या पाठीवर ज्ञानोबांना पहिला उपदेश जर कोणी केला असेल तर तो आदिशक्ती जगन्माता आई साहेब मुक्ताईंनीच केला. तो उपदेश म्हणजे काय? ज्ञानोबांना सांगावं, दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानोबरांनी ताटी उघडावे. ऐका, एक शंका आहे. भक्ती बाबा म्हणायचे, तर ज्ञानोबरांनी ताटी उघडली नसते तर आपल्याला हरिपाठ हातात आला नसता. ज्ञानोबरांनी ताटी उघडली नसती तर जगाचा उद्धार करणारी माय ज्ञानेश्वरी आपल्या हातात आली नसती. ज्ञानोबरांनी ताटी उघडली नसती तर अमृत अनुभव प्राप्त झाला नसता. आणि ज्ञानोबरांनी ताटी उघडली नसती तर योगीराज चांगदेवांना 64 विद्या तर प्राप्त होतात, पण 65वी विद्या म्हणजे चांगदेव 65 मिळाली नसती. हे उपकार कोणाचे असतील तर ते उपकार आहेत कोणाचे? ब्रह्मा विष्णू शिव रूपासी आले, निवृत्ती सोपान ज्ञान प्रगटले, भगिनी मुक्ताबाई ब्रह्म चित्कले, अवतार धरोणी जगदुद्धरिले. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदिमाते जननी वंदन तो पायी. जय देवी जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदिमाते जननी वंदन तो पायी. जय देवी शुद्ध वैशाख मात गद्य दशमीसी, भूती माते पुण्य भूमिशी, येथे प्रेमळ वैष्णवाच ते कीर्तने, देशादी तल्लीन झाला तुम चरणी. जय देवी जय देवी जय मुक्ताबाई, आदिमाते जननी वंदन तो पायी. जय देवी जय देवी. अधिकार कोणाचा? हा जर उपकार कोणाचे आपल्याला प्राप्त झाले असतील तर ते आदिशक्ती मुक्ताईंचेच आहे. पण निळोबरांनी, आमचे आज्ञे बाबा म्हणतात, तिघ संतांचं वर्णन एकाच चरणामध्ये निळोबरांनी केलं. कोणाकोणाचं? निवृत्तीनाथांचं, सोपान देवांचं आणि ज्ञानोबरांचं. पण आमचे आज्ञे बाबा सांगतात, आई साहेबांचं वर्णन करण्यासाठी निळोबरांना स्पेशल चरण बनावं लागलं. एवढा अधिकार आई साहेबांचा आहे. मुक्तपणे मुक्त, श्रेष्ठपणे श्रेष्ठ, सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती. किती आई साहेबांचा अधिकार ऐका. तोच अधिकार सांगत असताना निळोबरांनी सांगितला आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मुक्ताबाई भवानी
संतांचा अवतार आणि संतांचा अधिकार निळोबाराय सांगतात. पण आधी नामदेवरांच्या समाधी प्रकरणामधलं एक प्रमाण पाहू ऐका. का संत अवतार घेतात? निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्म रक्षणार्थ पहाव मनुष्य रूपी अवतारले. कशासाठी अवतार? जगद उद्धारा लागे धरिला अवतार मेरविला बडिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. निळोबाला म्हणतात माझे श्रीगुरु जगद्गुरु तुकोबाराय त्यांनी मला हातावर खेळून या संतांचा अधिकार वर्णन करण्याची शक्ती प्रदान केली. निळा शरणांगत मनवी आपुला संते मिरविला देवोनी हाती मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची विठोबा रघुमाये संतांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे तो जाणून घेण्यासाठी एकदा सर्वांनी उंच हात करा बरं. आता आजूबाजूला बसलेले बघा उंच हात केल्यानंतर काय होईल? जेवढी थंडी तेवढी वरती निघून जाईल. तर उंच हात करा. ऐका काय साहेबांचा अधिकार, त्याच्या संतांचा अधिकार एवढा श्रेष्ठ असेल आणि त्यांचं नामस्मरणाच्या कल्याणासाठी अवतरलेले संत आपल्याला सांगतात तुम्ही एकदा संतांचं नामस्मरण एकदा देवाचं नामस्मरण संतांची संगत करा जीवनाचा उद्धार होईल. अहो उंच हात करा हो. वा. हे नामस्मरण करत असताना एकदा सर्वांनी माझ्या पाठीमागे एक टाळी वाजवायची. एक ते नामस्मरण असंच प्रत्येकाच्या मुखामध्ये आले पाहिजे. काय आहे ते नामस्मरण? ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई. ओम नमो चित्कला संत मुक्ताबाई.
अधिकार एवढा श्रेष्ठ असेल मग त्या संतांचं आपण ऐकलंच पाहिजे. बघा जर न ऐकाल तर त्यांनी आहेच, मग काय संतांनी आपल्याला सांगितलं ते आपण ऐकलं पाहिजे. जर आपण ऐकलं नाही तर काय होतं? हे जरी नाही काल तरी दुसरं येईल, हे जरी नाही मल्हारीची माझ्या मल्हारीची
हात वरती सर्वांचे हात एक पद हात वरती आले पाहिजे एक कडे एक बिगला महाराज टाळी टाळी हा अवकाश बोलण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आमचा प्रवास करून इथं आलो. आल्यानंतर सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गायनाचार्य बाबा तुम्हा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. मखबाज बाजून आणि महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात आहे. सर्व वारकरी वैष्णव बालगोपाल मंडळी नाही सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. गोड उत्तम पद्धतीची साऊंड सिस्टीम आपल्याला लागली. तुमची मानावे थोडे धन्यवाद कमी आहेत. तुम्ही जमलेले सर्व भाविक सत्य सज्जन मायबाप पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी आदराने साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा आदिशक्ती जगन्माता सगुप्ता ईश्वर श्री संत गुरुनाथ सोपान देवा नाथांच्या चरणी स्वानंद सगनाचे गुणाम गुरु सद्गुरु जोग महाराज श्री गुरु बोधे बाबा परमेश्वर बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. या सेवेसाठी या परिसरामध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि आल्यानंतर ज्यांच्यामुळे येण्याचे सौभाग्य लाभलं जे विठ्ठल काका आहेत त्याच पद्धतीने आमचे सोपान काका आहेत वा अभंगी सोपान देवांचा आणि उपस्थिती सोपान देवांचीच त्यांनी त्या सेवेसाठी मला आग्रह केला. खूप लांबचा प्रवास करून आलो. या लांबच्या प्रवासामध्ये खूप दुःख आलं खूप शीण आला पण हा शीण सावरणारा साहेब मुक्ताई आहे. हा शीण आपल्याला कोणालाच लागत नाही. हा शीण म्हणजे कोणाला लागतो ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव नाही. आपण देवाचं नाव अखंड मुखामध्ये ठेवतो ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे. ऐका चिंता करे सो मिले बिमारी चिंतन करे सो मिले बिहारी. हा देव मिळतो चिंतनाने. ते चिंतन कोणतं तुकाराम